सोलापूर महापालिकेच्या परिवहन समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे गणेश जाधव यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे। पीठासन अधिकारी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड उपस्थित होते। दरम्यान सोलापूर महापालिकेच्या परिवहन समितीच्या सभापती पदासाठी भाजपाकडून गणेश जाधव तर शिवसेनेकडून तुकाराम मस्के यांनी अर्ज दाखल केले होते। शुक्रवारी दुपारी 12च्या सुमारास पीठासन अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली। शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले तुकाराम मस्के यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपाचे गणेश जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। बरोबर 12:30 वाजता प्रोसिडिंग सुरू झाली आणि विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून पीठासीन अधिकारी म्हणून माझी नेमणूक होती। 12:30 वाजता ज्या व्यक्तीला नामनिर्देशन पत्र मागे घ्यायचं आहे अशा व्यक्तीला आपण वेळ दिला 15 मिनिटाचा आणि मग त्यांनी श्री तुकारामजी मस्के यांनी आपलं नामनिर्देशन पत्र मागे घेतलं आणि श्री गणेशजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली। धन्यवाद। परिवहन समितीत 12 सदस्य असून यात भाजपाचे 6, शिवसेनेचे 2, काँग्रेसचे 2 आणि MIM पक्षाचा 1 असे 12 सदस्य संख्या आहे। या निवडीनंतर नूतन परिवहन समिती सभापती गणेश जाधव यांचा डॉक्टर राजेंद्र भारुड व महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी विजय पुकाळे, तुकाराम मस्के, सगरी आदी परिवहन समितीचे सदस्य व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।